नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जी काय माझी लाडकी बहीण योजना आहे तिची अपडेट आलेली आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये आता ₹1 येणार आहे, तर तो कोण देणार आहे तुम्हाला ती सगळी डिटेल्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि मराठीत अर्ज चालणार का नाही हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तुम्ही पाहू शकता इथे महासंवादामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू। पात्र महिलांच्या बँक खात्यात ₹1च जमा होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नये। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे। तर बघा त्या काय म्हणतात, मंत्री तटकरे म्हणाल्या की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडपात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे। त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडणूक महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी ₹1 जमा करण्यात येईल। म्हणजे यांनी याच्यामध्ये हे सांगितलं आहे की तुमच्या बँकेमध्ये जी काय माझी लाडकी बहीण योजना आहे तिच्यामध्ये जे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत ते तुमच्या बँक खात्यातच येत आहेत का ते तुम्हाला यातून पाहायला भेटणार आहे। तर याच्यामुळे ती काय केलेली आहे, ₹1 तुमच्या बँक खात्यामध्ये टाकणार आहेत प्रत्येकी महिलाच्या। ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे। म्हणजे काय म्हणतात, या पडताळणी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे ही काही ₹1 तुमच्या बँक खात्यात जर आला तरी त्याच्या पुढचे तुम्हाला जो काही महिना 1500 किंवा 3000 महिना आहे तो तुम्हाला सुरू होणार आहे। हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठल्याही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आता आपण पाहूयात की मराठीतील अर्ज मंजूर आहे की नाही ते आपण पाहूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत। म्हणजे तुमचा अर्ज मंजूर होणार आहे मराठीतून जरी असला तरी। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे। तर बघूयात काय म्हणतात ते। मंत्री तटकरे म्हणाल्या की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडविली आहे। त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत। म्हणजे तुम्ही जो काही अर्ज मराठीतून केलेला आहे तो तुमचा स्वीकारला जाणार आहे। मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत। म्हणजे मराठीतील अर्ज अमान्य किंवा नामंजूर होणार नाहीत। मराठीमध्ये अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे। म्हणजे तुमचा जो काही अर्ज मराठीतून आहे तो इंग्रजीमध्ये करायचा आहे, करावे लागणार नाही अशी अफवा आहे। पण तुम्हाला जो मराठीतून अर्ज आहे तो मंजूर आहे। जो काही अर्ज तुम्ही इंग्रजीमध्ये करू नये अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे। म्हणजे जो काही तुमचा मराठीत केलेला अर्ज आहे तो इंग्रजीमध्ये करावे असे नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।